नमस्कार. आजच्या या विशेष सत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत गूढ आणि तितक्याच प्रभावी अशा विषयावर बोलणार आहोत. आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये दडलेला एक अत्यंत शक्तिशाली मंत्र, जो अनेकांसाठी आशेचा किरण ठरला आहे, तो म्हणजे दत्तमाला मंत्र. राणे गुरुजींच्या मार्गदर्शनावर आधारित या सत्रात आपण हा मंत्र सिद्ध कसा करायचा, त्याचे नेमके नियम आणि अटी काय आहेत, हे अतिशय सविस्तरपणे समजून घेणार आहोत. बघा, या ज्ञानाकडे आपल्याला अत्यंत आदराने आणि गांभीर्याने पाहणं खूप गरजेचं आहे. चला तर मग या विषयाच्या अगदी खोलात जाऊया. आजकालच्या या धावपळीच्या जीवनात, ताणतणावाच्या जगात असा प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे की एका प्राचीन मंत्राने आपल्या आजच्या आधुनिक अडचणी खरोखर कशा दूर होऊ शकतात. बघा, कामात यश न मिळणं असो, नोकरीतल्या कटकटी असोत किंवा घरातली अशांतता, या सगळ्यावर मात करण्यासाठी हा दत्तमाला मंत्र म्हणजे एक खात्रीशीर उपाय मानला जातो. हा काही नुसता पोपटपंची करण्यासारखा जप नाहीये बरं का. जीवनातले सगळे मोठे अडथळे मुळासकट दूर करून आपला रस्ता मोकळा करण्याचं सामर्थ्य या मंत्रात आहे. या मंत्राचे फायदे जर आपण पाहिले तर ते खरोखरच अफाट आहेत. हा मंत्र बाह्य बाधा आणि जीवनातले मोठे अडथळे अक्षरशः दूर सारतो. तुम्हाला नोकरीत अपेक्षित यश हवं असेल किंवा व्यवसायात मोठी भरभराट हवी असेल तर त्यासाठी हा मंत्र एक वरदान आहे. एवढंच नाही तर आपल्या घरात सूख आणि शांती कायम टिकून राहावी आणि भगवान दत्तात्रेयांचा शाश्वत आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी असावा, यासाठी याचा प्रचंड उपयोग होतो. या सगळ्या भौतिक फायद्यांसोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली आध्यात्मिक भक्ती यामुळे अधिक दृढ आणि प्रगल्भ होते. आता थोडे पुढे जाऊया आणि पाहूया हे सगळं कसं जुळून येतं. कारण कोणताही मंत्र सिद्ध करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य पद्धत अत्यंत महत्त्वाची असते. हा विधी करण्यासाठी गुरुवार, पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा यापैकी एका दिवसाची निवड करणं आवश्यक आहे. बसताना नेहमी पूर्वेकडे तोंड करूनच बसायचं आहे. तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही एक स्वच्छ आसन निवडू शकता. मग तो पाट असो, चौरंग असो किंवा अगदी खुर्ची असली तरी चालेल. आणि हो, लक्ष केंद्रित करण्यासाठी समोर भगवान दत्तात्रेयांची मूर्ती किंवा प्रतिमा असणं अत्यंत आवश्यक आहे. इथे एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे समजून घ्यायला हवी. केवळ बाह्य साधने जुळवून आणली म्हणजे काम झालं असं नाही. विधीला बसण्यापूर्वी शारीरिक शुद्धी ही अत्यंत कडक अट आहे. स्वच्छ स्नान करून धुतलेली वस्त्रे परिधान करणं ही पहिली आणि अनिवार्य पायरी आहे. आणि ह्या सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधिवत संकल्प करणं. लक्षात ठेवा, संकल्प केल्याशिवाय कोणतंच कार्य सिद्धी जात नाही. त्यामुळे विधी सुरू करण्यापूर्वी संकल्प करणे हे सक्तीचे आहे. हा नियम कोणत्याही परिस्थितीत आपल्याला टाळता येणार नाही. हीच तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आता आपण त्या मूळ मंत्राकडे वळूया, जो या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य आध्यात्मिक आधार आहे. तो मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हा मंत्र अतिशय संथपणे, शांतपणे आणि एकदम स्पष्ट उच्चारात म्हणायचा आहे. हा केवळ एक साधा मंत्र नाहीये, तर हा तुमच्या पुढील संपूर्ण विधीचा एक अत्यंत भक्कम पाया आहे. हाच तो मंत्र आहे जो तुमचं मन पूर्णपणे स्थिर आणि शुद्ध करण्याचं काम करेल. आणि यावरून हे अगदी स्पष्ट होतं की या मंत्राची त्रिस्तरीय रचना किती काळजीपूर्वक तयार केली गेली आहे. विधी सुरू करताना सर्वात आधी ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा एक माळ म्हणजेच बरोबर 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर जो मुख्य दत्तमाला मंत्र आहे तो 108 वेळा म्हणायचा आहे. आणि सरतेशेवटी पुन्हा एकदा ओम द्राम दत्तात्रेयाय नमःचा 108 वेळा जप करायचा आहे. जणू काही हे एक साखळीच आहे. ही विशिष्ट रचना मंत्रसिद्धीसाठी आणि त्याचं पूर्ण फळ मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक मानली जाते. आता समजा तुमचा मंत्र सिद्ध झाला, पण पुढे काय? एकदा का मंत्र सिद्ध झाला की त्याचं ते प्रचंड सामर्थ्य टिकवून ठेवणं हे मोठं काम असतं. त्यासाठी सातत्य फार महत्वाचं आहे. आपल्या वेळेनुसार आणि क्षमतेनुसार दररोज 11, 21 किंवा 51 वेळा या मंत्राचं पठण करणं बंधनकारक आहे. हे रोजचं पठण न चुकता होणं गरजेचं आहे. तरच त्या सिद्ध झालेल्या मंत्राची सकारात्मक ऊर्जा आणि त्याची फळं देण्याची क्षमता कायम टिकून राहील. या दैनंदिन प्रक्रियेमध्ये महिला साधकांसाठी एक अतिशय व्यावहारिक आणि महत्त्वाचा नियम शास्त्रात सांगण्यात आला आहे. महिलांनी त्यांच्या मासिक चक्राच्या 4 दिवसांमध्ये हा जप थांबवायचा आहे आणि ते दिवस पूर्ण झाल्यानंतर लगेचच कोणतीही शंका न ठेवता मंत्राचे पठण पुन्हा नियमितपणे सुरू करायचे आहे. हा एक नैसर्गिक खंड जर आपण वगळला तर बाकी सर्व दिवस हे पठण अखंड सुरू राहणं अपेक्षित आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्या सिद्धीसोबत काही अतिशय कडक नियम आणि अनिवार्य कर्तव्य जोडलेली आहेत.
एकीकडे तुम्हाला काही सत्कार्य करायची आहेत, जसे की गोरगरिबांना आणि प्राण्यांना अन्नदान करणं, गरजूंना वस्त्रदान करणं. हे दान नेहमी अतिशय शुद्ध आणि निस्वार्थ हेतूने झालं पाहिजे. पण दुसरीकडे काही गोष्टींना सक्त मनाई आहे. ह्या संपूर्ण काळात मांसाहार आणि मद्यपान करणं पूर्णपणे निषिद्ध आहे. सात्विकता राखणं आणि पावित्र्य जपणं हेच तर या संपूर्ण विधीचं खरं मर्म आहे. मद्यपान आणि मांसाहार वर्ज्य करण्याचे हे जे नियम आहेत ते काही विशिष्ट आणि अतिशय पवित्र दिवसांवर तर अधिकच कडकपणे लागू होतात. हे दिवस म्हणजे प्रत्येक गुरुवार, पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा, श्री दत्त जयंती आणि चैत्र तसेच अश्विन महिन्यात येणारे नवरात्रीचे सलग 9 दिवस. या विशिष्ट कालावधीत शरीर आणि मनाचं 100% पावित्र्य राखणं ही त्या मंत्राचे योग्य परिणाम मिळण्यासाठीची एक अत्यंत मूलभूत आणि कडक अट आहे. यात कोणतीही तडजोड चालत नाही. आता ह्या माहितीमध्ये सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे या मंत्राचे उच्चार. बघा, दत्तमाला मंत्र हा काही वाटतो तितका सोपा मंत्र नाही. यातले काही शब्द अतिशय कठीण आणि थोडे गुंतागुंतीचे आहेत. जर तुम्ही योग्य उच्चार केले तर ईश्वरी आशीर्वाद आणि तुमची अपेक्षित फळं तुम्हाला निश्चित मिळतील. पण जर तुमचे उच्चार अस्पष्ट किंवा चुकीचे असतील तर हा मंत्र सिद्ध होणार तर नाहीच, उलट त्याचे काही नकारात्मक परिणाम किंवा दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे विधीला बसण्यापूर्वी प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट आणि अचूक शिकून घेणं हे सर्वात महत्त्वाचे आहे. सरतेशेवटी एक अतिशय सखोल विचार आपल्या मनात येतो. परमेश्वराच्या आशीर्वादाची अपेक्षा करण्यापूर्वी हे कठीण शब्द आणि हे कडक नियम पूर्ण निष्ठेने आत्मसात करण्यासाठी आपलं मन खरोखरच तयार आहे का? केवळ एखाद्या यंत्रासारखा जप करण्यापेक्षा आपली पूर्वतयारी, आपलं पावित्र्य आणि उच्चारांची शुद्धता यावर दिलेला भरच खऱ्या अर्थाने या मंत्राची प्रचंड ताकद उलगडतो. याच एका महत्त्वाच्या विचारासह आजचं हे माहितीसत्र आपण इथेच थांबूया. मनपूर्वक धन्यवाद.